हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ गहन आणि अथांग. लाओत्से पुढे सांगतो की ताओ गहन आणि अथांग आहे. जणू काही तो सर्व वस्तू जगताचा सन्माननीय मूळ आदी अनादी पुरुष आहे, किंवा तो सर्व वस्तू जगताची जननी आहे. ताओ भांड्यातील रिक्तता आहे. ताओ शून्य आहे. त्यामुळे ताओ गहन आणि अथांग आहे. ताओ गहन आहे, समजण्याच्या अतीत आहे. समोर काही असले तर ते आपण जाणू शकतो, त्याचे निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून ते समजावून घेऊ शकतो. परंतु समोर नसलेले आपण समजू शकत नाही, ते गहन आहे. लिहिलेला मजकूर आपण वाचू शकतो, परंतु न लिहिलेला मजकूर आपण वाचू शकत नाही, तो गहन आहे. समोर असलेली व्यक्ती आपण समजू शकतो, पाहू शकतो, परंतु समोर नसलेला परमात्मा आपण समजू शकत नाही, पाहू शकत नाही, तो गहन आहे. ताओ शून्य आहे. ताओ अथांग आहे. शून्याच्या अलीकडे किंवा पलीकडे काहीही असू शकत नाही. तसे नसेल तर शून्याला काही अर्थ असणार नाही. त्यामुळे आपण शून्य मोजू शकत नाही. आपण पॅसिफिक महासागर मोजू शकू, आपण हिमालयाची उंची मोजू शकू, कारण पॅसिफिक कितीही दूरवर पसरलेला असला तरीही त्याला कुठेतरी दुसरा किनारा आहे, किंवा हिमालय कितीही उंच असला तरी त्याला कुठेतरी एक शेवटचे टोक आहे. परंतु शून्याला सुरुवात आणि शेवट नाही. त्यामुळे शून्य अथांग आहे. त्याचा थांग पत्ता लागणे शक्य नाही. विश्वात शून्या इतके अथांग आणि विराट अन्य काहीही असू शकत नाही. ताओ शून्य आहे. याचा अर्थच असा आहे की ताओचे आधी येथे काहीही नव्हते. तसे असेल तर शून्याला काही अर्थ असणार नाही. त्यामुळे येथे जे काही निर्माण झालेले आहे ते सर्व शून्यातूनच निर्माण झालेले आहे. यास्तव लाओत्से सांगतो की जणू काही तो सर्व वस्तू जगताचा सन्माननीय मूळ आदी अनादी पुरुष आहे, किंवा तो सर्व वस्तू जगताची जननी आहे. लाओत्सेने येथे जणू काही असे म्हटले आहे, कारण शून्यातून निर्मिती शक्य नाही. त्यासाठी तेथे काहीतरी असले पाहिजे. शून्यात शून्याचे म्हणून काही असू शकते. उदाहरणार्थ, रिकाम्या गुहेत पापी घाबरतो, परंतु ऋषींची समाधी लागते. ते काहीतरी म्हणजे त्या शून्य ताओतील परमशक्ती, त्यामधून निर्मिती झाली आहे. म्हणून लाओत्से येथे जणू काही असे म्हणत आहे. लाओत्से पुढे सांगतो की तो सर्व वस्तू जगताचा सन्माननीय मूळ आदी अनादी पुरुष आहे, किंवा तो सर्व वस्तू जगताची जननी आहे. शून्याचे आधी काहीही असू शकत नाही. त्यामुळे येथे जे काही निर्माण झालेले आहे ते सर्व त्या शून्यामधूनच निर्माण झालेले आहे. त्यामुळे रिक्त शून्य ताओ हाच सर्व वस्तू जगताचा सन्माननीय मूळ आदी अनादी पुरुष आहे. तसेच येथे एकमेव तेच असल्यामुळे जनकापेक्षा जननी निराळी असू शकणार नाही. त्यामुळे जनकच जननी आहे. फिरत्या चाकावरती. लाओत्से म्हणतो की ताओ भांड्यातील रिक्तता आहे. त्याचा वापर करताना आपण सर्वच प्रकारच्या पूर्णतेत खूप सावध असले पाहिजे. तो गहन आणि अथांग आहे. जणू काही तो सर्व वस्तू जगताचा सन्माननीय मूळ पुरुष आहे, किंवा सर्व वस्तू जगताची जननी आहे. या ओवीत लाओत्से आपल्याला आपल्या जीवनाचे रहस्य सांगत आहे. कुंभार रिकाम्या जागे सभोवती मातीला आकार देऊन बंदिस्त अशी थोडीशी वर्तुळाकार भिंत तयार करतो. त्याला वरच्या बाजूने तोंड तयार करतो. त्यामध्ये ही जी रिकामी जागा असते त्यालाच आपण घडा असे म्हणतो. त्यात काही वस्तू भरून ठेवण्याच्या इच्छेने आपण तो घडा बाजारातून विकत आणतो. कविश्रेष्ठ कै ग दि माडगूळकरांचा तो वेडा कुंभारही असेच काहीसे करतो. तो आपल्या गतसंचिताप्रमाणे फिरत असलेल्या नियतीच्या चाकावर आपल्या अदृश्य अंशात्म्याभोवती पंचमहातत्वांपासून देहाचा आकार तयार करतो आणि आपला जन्म होतो. नियती यात आपले गतसंचित भरून ठेवते. ते उपभोगून त्यात नवीन भर न घालता ते आपल्याला संपवायचे असते. हेच आपले वास्तव जीवन असते.
हा देहरूपी घडा आपल्याला याचसाठी वापरायचा आहे. नियती आपल्याला यासाठी मदत करते, परंतु आपण करंटेपणाने नियतीचे न ऐकता तो घडा आपल्या मनाच्या मर्जीने वापरतो. त्यामुळे त्या घड्यात नवनवीन उपभोगांची भर होत जाऊन त्यातील संचित कधीही संपत नाही, ते वाढतच जाते. ते त्या घड्यात सामावू शकत नाही. त्यामुळे घडा त्याच्या आयुर्मानाआधीच फुटतो, आपला अकाली मृत्यू होतो. वास्तवात आपण तो घडा नियतीच्या देखरेखीखाली वापरायचा आहे. त्यायोगे त्यातील गतसंचित संपवून मुक्त व्हायचे आहे. त्यावेळी जर घड्याचे आयुर्मान शिल्लक असेल तर उर्वरित आयुष्य प्रभुसेवेत व्यतीत करायचे आहे. आयुष्यभर आपला प्रयास ते घड्यातील गतसंचित संपुष्टात आणून तो घडा रीता करण्यासाठी असला पाहिजे. कारण रीता घडा म्हणजे त्या रीत्यासाठी म्हणजेच अंशात्म्यासाठी जगणे आहे, आत्मप्रेरणेने जगणे आहे. परंतु आपण बरोबर उलट करतो. आयुष्यभर जितके कमवता येईल, अगदी अनावश्यक असले तरीही तितके आपण कमावतो आणि ते संचित करतो. हे किती जमवायचे याला पाचपोच राहत नाही. आपल्या या उपद्व्यापामुळे आपल्या या देहरूपी घड्यातील ती रिक्तता भरून जाते. त्यामुळे तो घड्यातील रिक्त ताव झाकला जातो. आपली आणि त्याची गाठभेट होत नाही. आपल्याला नित्य जीवन व्यवहारासाठी त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत नाही. त्याच्या साक्षात्कारासाठी, दर्शनासाठी आपले ते अनावश्यक जमवणे थांबवायचे आहे. म्हणजे त्या आवरणाखाली ताओ आपोआपच प्रगट होतो. आपली भोगापवर्गता लोप पावते. आपण मुक्त होतो. हरि ओम.